आदित्य प्रतिष्ठान ठाणे व अभिनय कट्ट्या प्रस्तुत रामनवमी निमित्त गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सूरनवा ध्यासनवा फेम प्रशांत काळुंद्रेकर यांच्या भक्तिसंगीत सेवा रामगुणगान सहगायिका मेघना काळुंद्रेकर व सहकारी यांनी या ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम सादर केला। रामनवमी निमित्त विशेष या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर सामूहिक रामरक्षा वाचन देखील या ठिकाणी करण्यात आले। मोठ्या संख्येने भाविकांनी येथे उपस्थित राहून श्रीरामाचा जयघोष केला। अशा प्रकारे आदित्य प्रतिष्ठान ठाणे व अभिनय कट्टा प्रस्तुत रामनवमी निमित्त गीत रामायणाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला। तर आयोजक किरण विष्णू नागती यांची देखील येथे उपस्थिती लाभली। रामनवमी निमित्त अर्थात राम जन्मोत्सव सकाळी असतो आणि त्यानंतर संध्याकाळी आपण दरवर्षी अभिनय कट्ट्यावर आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि अभिनय कट्टा आणि पालक संस्कार वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं खरं तर गीत रामायणाचा कार्यक्रम करत असतो आणि त्यासोबत रामरक्षाचं सामूहिक पठण सामूहिक वाचन करत असतो, जेणेकरून प्रभू रामचंद्र फक्त इतिहासातले लक्षात न राहता हे रामराज्य काय असतं हे कळावं। मर्यादा पुरुषोत्तम राजा हा आपल्या संपूर्ण आजच्या जनतेला सुद्धा आजच्या प्रजेला सुद्धा नीट कळावा याकरताचा हा प्रयत्न असतो। लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये त्यांचा समावेश केला जातो। रामरक्षा पठण होतं, एक वातावरण वेगळं होतं आणि अर्थातच रामराज्याचं स्वरूप कसं असतं हे कुठेतरी एक व्हायब्रेशन्स इथे तयार होतात। प्रशांत काळुंद्रेकर जे सूरनवा ध्यासनवा फेम आहेत, मेघना काळुंद्रेकर यांच्या गीत रामायण ऐकण्याची खरं एक मेजवानी इथल्या नौपाड्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या प्रत्येकाला मिळते आणि संपूर्ण मते ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांचे आई वडील असतील, सर्वजण रममाण होतात आणि कुठेतरी एक भक्तिमय वातावरण होतं आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना आठवण करण्यासाठीचा हा नुसता दिवस नसून तो जगण्याचा दिवस असतो हे सुद्धा इथे लक्षात आहे।